प्रिय निष्ठा, आज खूप दिवस झाले तू कुठे दिसत नाहीस. तू राजकारणातून निघून गेल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदललाय. विचारांचे रस्ते बंद झालेत आणि सत्तेच्या वाटा भल्या मोठ्या झाल्या. पक्ष बदलणं कपडे बदलणं इतकं इझी झालंय. काल जे एकमेकांच्या उरावर बसायचे ते आता एकमेकांना मिठ्या मारतायत. काल ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते आज पवित्र ठरतायत. निष्ठा, तू गेलीस तेव्हापासून त्याग मूर्खपणा, विचारधारा खुडचटपणा वाटू लागलाय आणि तत्व हा वेडेपणा ठरू लागलाय. निष्ठा, आम्ही सामान्य माणसं खूप गोंधळलोय. मतदानाच्या दिवशी आम्ही रांगेत उभे राहतो, आशेचं बोट शाईत बुडवतो, पण निवडून गेलेले आमचे काही लोक काही दिवसात आम्हाला गंडवतात. आम्ही एका विचारासाठी मतदान करतो आणि सत्तेसाठी तो विचार सहज सोडला जातो. कधी कधी वाटतं आम्ही मतदार फक्त मतदानापुरते उरलोय की काय. आमच्या डोळ्यातली स्वप्न, आमच्या विश्वासाची किंमत इतकी कमी झालीये का? निष्ठा, तू गेल्यापासून राजकारणात अनेकांना यश मिळालं असेल, सत्ता मिळाली असेल, पद मिळाली असतील, पण आत्मा हरवलाय. म्हणूनच तुला कळकळीची विनंती आहे, तू जिथं असशील तिथून परत ये. कारण अजून सगळं संपलेलं नाहीये. आजही काही माणसं आहेत जी पदापेक्षा तत्वांना मोठं मानतात. आजही काही कार्यकर्ते आहेत जे पक्षासाठी नाही, विचारांसाठी जीवाचं रान करतात. त्यांच्या हृदयात आजही तू जिवंत आहेस. निष्ठा, तुला खरं सांगू, तुझ्याशिवाय राजकारण फक्त सत्तेचा खेळ आहे. तुझ्याशिवाय झेंडे फिके आहेत. तुझ्याशिवाय सगळे पक्ष पांगळे आहेत. तुझ्याशिवाय हे सगळे जे नेते आहेत ना, ते निस्तेज आहेत. आणि तुझ्याशिवाय इथल्या लोकशाहीला कवडीचाही अर्थ नाही. म्हणून तू परत ये. जिथं असशील तिथून परत ये. एखाद्या भाषणातून नाही तर अंतःकरणातून परत ये. एखाद्या घोषणेतून नाही तर कृतीतून परत ये. एखाद्या पक्षात नाही तर प्रत्येक राजकारणाच्या मनात परत ये. तुझी वाट पाहणारा एक सामान्य मतदार.